12वी इतिहास भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हा पाठ आपण पाहतोय. या पिरियडमध्ये प्रार्थना समाजाचं कार्य, सत्यशोधक समाजाचं कार्य, आर्य समाजाचं कार्य आपण अभ्यासणार आहोत. याच्यावरती तुम्हाला टिपा लिहा, कार्य लिहा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तेव्हा मुद्देसूद उत्तरं कशी लिहायची याची पण आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास करूया. प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर या शब्दाला अंडरलाईन करून घ्या. यांनी प्रार्थना समाज नावाचा समाज स्थापन केला. यांच्यासोबत आत्माराम पांडुरंग, महादेव गोविंद रानडे, डॉक्टर भांडारकर हे सुद्धा संस्थापक होते. यांनी समाज सुधारणेचे कोणते कोणते मुद्दे आपल्या उत्तरामध्ये लिहायचे ते आपण मुद्देसूद लिखाण करून त्याचा सराव करूया. मुद्दे कसे लिहायचे? नंबर 1, प्रार्थना समाजाने प्रार्थनेला महत्त्व दिलं. प्रार्थना करण्यासाठी काही खर्च करण्याची गरज नाही. मनातून ईश्वराची आराधना करा. महाराष्ट्रातले जे अभंगवाणी आहे, ईश्वर चिंतन अभंगाच्या रूपाने करायचं. त्यासाठी कोणता खर्च करायची गरज नाही, कुण्या मध्यस्थाची गरज नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रार्थना केली तर ईश्वरापर्यंत पोहोचते. आणि म्हणून प्रार्थनेला महत्त्व ह्या मुद्द्यावरच प्रार्थना समाजाची निर्मिती झालेली आहे. दुसरा मुद्दा, मूर्तीपूजेला विरोध. मूर्तीपूजेला विरोध त्या काळामध्ये मोठमोठाले अवडंबर निर्माण झाले होते. मोठमोठाल्या मूर्त्या करायच्या, मोठमोठाल्या मूर्तीला पूजा करायच्या. त्यासाठी प्रचंड मोठा खर्च करायचा. ज्याची जेवढी जास्त मोठी मूर्तीपूजा त्याला ईश्वर काय लवकर पावणार आहे का? परंतु मूर्तीपूजेचं अवडंबर त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं होतं की त्यामुळं समाजामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाली होती. म्हणून प्रार्थना समाजाच्या वतीनं मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, प्रार्थना समाजाने एकेश्वरवादाला प्राधान्य दिलं. एकेश्वरवाद म्हणजे काय? ईश्वर एक आहे, सर्व लेकरं ही ईश्वराचे लेकरं आहेत आणि तो सर्वांना समानतेने पाहतो. कोणी ईश्वराच्या जवळचा आहे किंवा कोणी ईश्वरापासून लांब आहे असं मानायची काही गरज नाही. याला म्हणायचं एकेश्वरवाद. त्या एकेश्वरवादाला सुद्धा प्रार्थना समाजाने प्राधान्य दिलं होतं. तिसरा मुद्दा आहे कर्मकांडाला विरोध. प्रार्थना समाजाने कर्मकांडाला विरोध केला होता. त्या काळामध्ये समाजामध्ये अतिशय कर्मकांड वाढली होती आणि त्या कर्मकांडाला प्रचंड खर्च यायचा आणि त्या कर्मकांडामुळं समाज अधोगतीला जात होता. या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला आणि प्रार्थनेला फक्त महत्त्व दिलं. कर्मकांड करण्याची गरज नाही. ईश्वर प्राप्तीसाठी केवळ आणि केवळ प्रार्थना आपण केली पाहिजे यावर त्यांनी भर दिलेला आहे. त्यानंतर पुढचं कार्य त्यांनी अनाथालये सुरू केली. अनाथालये म्हणजे ज्याला कोणी वाली नाही, ज्याला कोणता आश्रय नाही, अशा लोकांना या प्रार्थना समाजाच्या वतीनं अनाथालयाच्या माध्यमातून त्याची सेवा करण्याची कार्य या प्रार्थना समाजाने केलं. त्यानंतरचं कार्य, स्त्री शिक्षण संस्था निर्माण केल्या. त्या काळात स्त्रियांची अवस्था अतिशय वाईट होती. स्त्रियांना शिक्षण नव्हतं. शिक्षण नसल्यामुळं मागासलेपण होतं, अंधश्रद्धा होती, रूढी होती आणि त्या परंपरेमध्ये स्त्री ही गुरफटलेली होती. त्यांचा जर विकास करायचा असेल तर स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी स्त्रियांसाठी शिक्षण संस्था त्यांनी काढली. हे देखील कार्य प्रार्थना समाजाने केलेलं आहे. त्यानंतरचं कार्य आहे कामगारांसाठीची रात्रशाळा. कामगार, आपल्याला माहिती आहे कामगारांची अवस्था अतिशय वाईट असते. त्यांच्याकडून कमीत कमी पैशात जास्तीत जास्त काम करून घेतलं जातं आणि मग अशा कामगारांसाठी शाळा निर्माण करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. मग दिवसभर ते काम करतात. मग त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू केली की जेणेकरून आपले हक्क काय, न्याय कसा मागायचा
या गोष्टी त्या लोकांना कळल्या पाहिजेत, यासाठी कामगारांच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली आणि रात्रशाळा कामगारांसाठी काढली. हे देखील एक प्रार्थना समाजाचं कार्य आहे. त्यानंतरचं कार्य आपण मुद्देच्या रूपाने लिहून घेणार आहोत, ते म्हणजे जातीभेदाला विरोध. त्या काळामध्ये समाज जातीमध्ये विभागला गेला होता आणि जातीतला मतभेद, उच्चनीचतेच्या कल्पनेमुळं सगळा समाज मागासलेला राहिला होता. सगळी शक्ती या भांडणामध्ये खर्च होत असल्यामुळं, विकासाला पाहिजे तेवढा वेळ देता येत नसल्यामुळं जातीभेदाला त्यांनी विरोध केला आणि जातीभेद संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा पद्धतीनं प्रार्थना समाजाने समाज सुधारणा, धार्मिक सुधारणा करण्याचं कार्य त्या काळात केलं. हे सर्व मुद्दे एकाखाली एक लिहून तुम्ही एक नोट्स तयार करा आणि ती मला आणून दाखवा. यानंतर आपण सत्यशोधक समाजाचं कार्य पाहणार आहोत. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली 1873 धर्मातलं सत्य काय आहे हे शोधण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या वतीनं बहुजन जो समाज आहे, शेतकरी, कामगार, 18 पगड जाती, हे मुळात शिक्षणापासून लांब राहिलेले होते. त्यामुळे त्यांचा विकास खुंटलेला होता. त्यांच्यासाठी विशेष कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. 18 पगड जातीचा विकास कसा होईल यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. बुद्धीचा वापर करा, बुद्धीला जे पटेल त्याप्रमाणे करा, उगं कोणी सांगते म्हणून त्याच्या पाठीमागे न लागता बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी करायचा, अशा पद्धतीने त्यांनी विचार मांडले. पुरोहिताच्या वर्चस्वाला त्यांनी विरोध केला. हे सुद्धा मुद्दा आपण घेऊ शकतो. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी कोण्याही मध्यस्थाची गरज नाही किंवा मोठमोठ्या मूर्तीपूजा करायला पाहिजेत अशातलाही भाग नाही. याला त्यांनी विरोध केला आणि सर्वसामान्यांना पटेल, रुचेल अशा पद्धतीचा सत्यधर्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. परलोकाची जी कल्पना आहे त्या कल्पनेला सुद्धा विरोध केला. परलोक म्हणजे मेल्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात, ही जी कल्पना आहे, स्वर्गात की नरकामध्ये, या भ्रामक कल्पनेला त्यांनी विरोध केला. सत्य समाजाचं हे एक वैशिष्ट्य होतं. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य फार मोठं आहे. स्त्री शिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता सांगितल्याप्रमाणे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जायचं आणि त्यामुळे स्त्रियांचा विकास होत नव्हता. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी स्त्रियांसाठी शाळा काढण्याचा मार्ग या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षणामुळं अनेक प्रश्न सुटतात याची माहिती ज्योतिबा फुल्यांना असल्यामुळं स्त्री शिक्षणाबरोबरच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय समाजामध्ये उंची नीचता होती, धर्माधर्मातला द्वेष होता, जातीमधला द्वेष होता. विषमतेवरती आधारित असलेली व्यवस्था महात्मा ज्योतिबा फुल्यांना अजिबात मान्य नव्हती. त्यांना सर्व समानतेच्या तत्त्वावरती सर्वांना पुढे जाता यावं अशा पद्धतीचे विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांचे होते. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराला अनेक अनुयायी भेटले. त्यांनी सुद्धा ज्योतिबा फुल्यांसारखं कार्य करायचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्येच एक समाजसेवक आहेत गोपाळ बाबा वलंगकर. यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकामधून अस्पृश्यतेवरती कोरडे ओढलेले आहेत. याला अंडरलाईन करून घ्या, गोपाळ बाबा वलंगकर. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक विटाळ विध्वंसन. या पुस्तकामधून अस्पृश्यतेवरती कोरडे ओढलेले आहेत. त्यावेळेस अस्पृश्यतेचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात होतं. या प्रथेला त्यांनी विरोध केला आणि त्याच सर्व गोष्टी विटाळ विध्वंसन या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेलं
आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे कार्यकर्ते शिवराम जनबा कांबळे यांनी मुरळी, जोगतीन आणि देवदासीच्या प्रश्नाकडे सुद्धा विशेष कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचे समाजसुधारक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. वेदाकडे चला, वेदामध्ये खरं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. वेदामध्ये खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. उत्तर वैदिक काळामध्ये वाईट प्रथा परंपरा निर्माण झाल्या, परंतु वैदिक काळामध्ये वेदांमध्ये जे तत्त्व सांगितलेलं आहे ते बुद्धिप्रामाण्याला पटणारं असं आहे आणि त्यामुळे वेद हे एक पवित्र ग्रंथ आहेत, अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलं. 1875ला आर्य समाजाची स्थापना केली आणि त्यांनी आपल्या आर्य समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कार्य केले. त्यामध्ये नंबर 1, जातीभेदाला विरोध. त्या काळात समाज जातीमध्ये विभागलेला होता आणि त्यामुळं त्यांची प्रगती खुंटली होती. समाजाला प्रगत करायचं असेल तर हा जातीभेद नष्ट झाला पाहिजे, असे विचार त्यांचे होते. दुसरं कार्य, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. वंचित राहिल्यामुळं त्यांची प्रगती खुंटलेली होती आणि त्यामुळं स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. पुढचं कार्य आहे विधवांचा पुनर्विवाह. हे अतिशय अवघड असं काम होतं. एकदा एखादी स्त्री विधवा झाली तर तिचा पुनर्विवाह हा होत नसायचा. तिला तिचं आयुष्य तसंच कंठत राहावं लागायचं. त्यामुळं तिच्यावरती अन्याय अत्याचार व्हायचे. या विधवांना पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण व्हावी म्हणून विधवांनीसुद्धा पुनर्विवाह केला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि विधवा पुनर्विवाह याचं कार्य देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं कार्य आहे मिश्र विवाह. हे देखील एक आर्य समाजाचं एक महत्त्वाचं कार्य आपल्याला म्हणता येते. मिश्र विवाह म्हणजे जातीभेद नष्ट करायचा असेल तर मिश्र विवाह झाला पाहिजे. वेगवेगळ्या जातीमधल्या रोटीबेटी व्यवहार झाले पाहिजेत. यामुळं आपोआपच जाती संपून जातील आणि असा समाज तयार होईल, अशी त्यांची धारणा होती. अशा पद्धतीच्या सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचं कार्य आर्य समाजाच्या माध्यमातून स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं आहे. यानंतर स्वामी विवेकानंदांचं कार्य. स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावानं रामकृष्ण मिशनची स्थापना केली 1897ला आणि रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा करण्याचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. स्वामी विवेकानंदांचं पहिलं कार्य लोकसेवा. लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या मदतीसाठी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं जातं. दुष्काळ पडला, लोकांना अन्नधान्याचं वाटप करा, न कपडे लत्त्यांचं वाटप करा, त्यांना मदत करा, अशा पद्धतीचे लोकसेवेचं कार्य या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून चालतं. दुसरं कार्य आजारी लोकांना औषधोपचार करणं. काही आजारी लोक असतात, त्या लोकांना औषधोपचार करणं गरजेचं असतं. अशा वेळेस या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून औषधोपचार करण्याचं कार्य देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दीनदुबळ्यांची सेवा करणं. ज्यांना आधार नाही, ज्यांना कोणी पाहणारं नाही, जे दीनदुबळे आहेत, ज्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नाही, अशा गरीब लोकांसाठी स्वामी विवेकानंदांनी आपल्या परमहंस मिशनच्या माध्यमातून खूप मोठं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं कार्य आहे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार. स्त्रियांसाठी शाळा काढल्या, स्त्रियांच्या विकासासाठी शाळा काढल्या, त्यांना शिक्षणासाठी प्रयत्न केले. अशा पद्धतीनं स्त्री शिक्षणाचा पुरस्कार रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून केला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, अशा पद्धतीचा विचार तरुणांना दिला. तुम्ही एक निश्चित गोल ठरवा, त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा
आणि ते कार्य संपेपर्यंत थांबायचं नाही, अशी सतत कार्यप्रेरणा स्वामी विवेकानंदांनी विद्यार्थ्यांना, मुलांना, युवकांना दिलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं या समाजसुधारकांनी कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही धार्मिक सुधारणा चळवळी आहेत, काही सामाजिक सुधारणा चळवळी आहेत. अशा पद्धतीनं हे कार्य समाजसुधारकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं शॉर्ट नोटच्या रूपाने तुम्हाला वाचायला मिळेल, पाहायला मिळेल. या प्रश्नाची व्यवस्थित नोंद करा, नोट्स लिहून काढा आणि प्रश्नरूपाने मला आणून दाखवा फेरवहीमध्ये.